बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून। पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त बस फॉर अस ही संस्था आणि PMPMLच्या संयुक्त विद्यमाने PMPML मध्ये कोणकोणत्या सेवा सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि बसचा पूर्ण इतिहास या बसमध्ये डेमोच्या आणि फलकाच्या सहाय्याने दाखवण्यात आलेला आहे। याच बातमीचा आढावा घेतला आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूया। पुणे शहराची ओळख पूर्वी सायकलचे शहर म्हणून केली जात होती आणि या शहरात पूर्ण सायकली होत्या आणि प्रदूषणमुक्त असं पुणे शहर होतं। परंतु आता ह्या शहरामध्ये प्रचंड गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। घरोघरी प्रत्येकी एक दुचाकी किंवा गाडी ही शहरात पाहायलाच मिळते आणि PMPLची सुरुवात 2 जून 1940 साली ह्या PMPLची सुरुवात झाली। त्यावेळी त्या PMPLच्या ताफ्यात फक्त 20 बस होत्या। त्यानंतर आज या PMPLमध्ये 2215 बसचा ताफा आहे आणि आता आपल्या शहरामध्ये एक अशी बस आलेली आहे की त्या बसमध्ये ह्या PMPLच्या काही विविध ज्या सुविधा आहेत किंवा ह्या बसविषयीची पूर्ण माहिती देण्यासाठी बस फॉर अस या संस्थेचे विनय दांडेकर आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही, ही संकल्पना काय आहे आणि कशा प्रकारे ही संकल्पना सुचली आणि तुमची ही संकल्पना काय असणार आहे? नमस्कार, माझं नाव तनय दांडेकर, बस फॉर अस संस्थेचा प्रतिनिधी। प्रथमतः आम्ही ही जी संकल्पना आहे ही आम्ही महाराष्ट्र ST महामंडळासोबत आम्ही बरेच असे प्रोग्राम केलेले आहेत, पण आम्ही पहिल्यांदाच PMPML सोबत करतो आहे। तर आम्ही प्रथमतः आमची ही संकल्पना आपले MD आणि CMD आहेत यांच्यासमोर मांडली आणि त्यांना ही खूपच आवडली। तर ते म्हणाले की आपण आपल्या इथे वर्धापन दिनानिमित्त आपण ही अशा बसेस आपण करू शकतो, म्हणून अशा आपण एक नाही तर 2 बस केलेल्या आहेत। एक बस आपली ही पुणे महानगरपालिकेसाठी आणि दुसरी बस ही जी बस आहे ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आहे। या महानगरपालिकेमध्ये पूर्ण शाळा, कॉलेज, बस स्टॉप या ठिकाणी फिरणार आहे आणि याचेच या बसमध्ये PMPMLची सर्व सेवांची माहिती ही तुम्हाला इथे दिसेल। शिवाय ही बसचा इतिहास आहे, ही कशी सुरुवात झाली, त्यावेळी किती ताफा होता, नंतर आत्ता त्याची परिस्थिती काय की आता किती बसेस आहेत, किती प्रवासी आहेत, नंतर वेगवेगळ्या बसेसचे सेवा आहेत म्हणजे BRT असेल, पुण्यदशम असेल, अटल असेल, मेट्रो शटल असेल, अशा अनेक सेवा सुविधांची माहिती या बसमध्ये मांडलेली आहे। आणि याचा उद्देश हाच की प्रत्येक प्रवासी, प्रत्येक नागरिकापर्यंत PMPMLचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा आणि प्रत्येकजण या बसेसने प्रवास करायला हवा। तसेच आता PMPL जी बदलते आहे, जी आता आधी डिझेलवर चालायची होती, नंतर ती आता CNGवर आली, इलेक्ट्रिक बस आल्यात आणि ते इलेक्ट्रिक बस एवढा सुखोस आहे की AC बस आहेत, त्यामुळे आहे त्या तिकिटामध्ये आपण त्या बसने प्रवास करू शकतो। ही सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून हे प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलं आणि हे नियोजन करत असताना आपले MD आहेत, नंतर CMD आहेत, नंतर सगळे डेपो मॅनेजर असतील, या सगळ्यांचं सहकार्य आहे, कर्मचारीसुद्धा सहकार्य आहे प्रत्येक हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी। आणि असाच निर्णय प्रोजेक्ट घेऊन PMPL किंवा पुढे काहीतरी करू असे आशा आहे। तनय दांडेकर यांनी सांगितलं की ह्या बसमध्ये कुठल्या प्रकारच्या सुविधा, सेवा आहेत याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ही जी बस फॉर अस यांच्या संस्थेबरोबर त्यांनी त्याची माहिती आणि प्रसार करण्यासाठी ही संपूर्ण डेमो केलेली बस पूर्ण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध सोसायट्यांमध्ये, बस स्टॉपवर आणि कॉलेज महाविद्यालयामध्ये ती बस फिरणार आहे, त्यातून ते त्याचा प्रसार करणार आहेत। कॅमेरामन शैलेश जाधवसह रोहित खरगे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।